पसंत लवकर ये ना यार, किती वेळ झाला? अरे कधीपासून तुझी गाडी? माझा विषय काय? आजचा विषय? अरे आजचा विषय खूप वेगळा आहे, खूप वेगळा. कारण मी आज दाखवतो तुला 20 रुपयात, मला पण सांगतो 20 रुपयात पालघरचा प्रवास करणार आहे. कसं काय? हो चला दाखवतो, चला. ह्याच्या कामासाठी आम्ही पालघरला चाललेलो आहे. काय काम आहे तो नंतर थोडा वेळ सांगेल तुम्हाला. पण एक महत्वाची गोष्ट, ज्या माणसाच्या जीवावर आम्ही जाणार आहे तो अजून त्याचा पत्ता नाही. कसं करायचं? आयुष्यात पुढे जायचं आहे, पण असे मित्र नको जे उशिरा येतात. काय करायचं तुम्हीच सांगा. बघू तो तुझी वाट बघतो आता. म्हणतात वरळीवर इथे आला, पण वडाळ्यावरून 2 मिनिटाच्या रस्त्यावरून हा माणूस अजून येत नाही. पसंत काय करायचं? फोन लावतोय, माणूस फोन पण उचलत नाही. असे मित्र असतील तर नक्की त्याला ब्लॉक लिस्ट मध्ये टाका. मला सांगतो यांचा खरंच काय फायदा नाही. अजून शुभम मेडेकर फायनली आलेला नाही आहे. काय करायचं त्याचं तुम्ही कमेंट मध्ये सांगा. खरंच खूप कंटाळलेलं आहे. 2 तास झाले माईकवर बोलतोय. शुभम मेडेकर तुम्ही जिथे असाल तिथे आमच्याशी संपर्क साधा प्लीज शुभम. तर त्या मित्राच्या स्वागतासाठी मी तयार करत आहे माझ्या हाताने एक गुलदस्ता. तर बघा, नैसर्गिक गुलदस्ता. ही सगळं पानं एकत्र करणार आणि त्याला ना मी आई शपथ सांगतो तो आयुष्यात कधी परत उशिरा येणार नाही. बघा फायनली मी माईकून आवाज दिला आणि तो आवाज त्याच्या कानापर्यंत पोहोचला. शुभम इकडे, शुभम इकडे. शुभम याचे आमच्या या मंडळाकडून हार्दिक स्वागत. तुम्ही नेहमीप्रमाणे लवकर आलात त्याबद्दल आज के सत्काल मुलती. गाडी क्रमांक 6141 फलाट क्रमांक 3 ला लागलेली होती. बघा पाहू शकता. त्यांनी रात्री सांगितलं 5 ला लावली होती, पण ते आता कुठे भेटले? 3 ला. आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे पालघरला जाण्यासाठी. या प्रवासात जी काही मजा येणार आहे ते आपण या सिनेमॅटिक बडबड मध्ये पाहणार आहोतच. खूप स्ट्रगल केला, पण हे काही चालू होत नाहीये. म्हणून आम्ही एकमताने ठरवलं की चंदू मामांनी गाणी वाजवावी. तर मंडळी आता इथे चंदू मामा गाणी वाजवणार आहेत. पहा कशी, पहा तुम्ही. चंदू मामा प्लीज प्ले चल ग सगळे पंढरीला. जरा ठे जिथं भाव तिथं देव, चल भेटूया विठू रखो माईला. टन 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 टन. हे चल ग सगळे पंढरीला. चंदू मामा प्लीज प्ले राजा राजा. हे राजा राजा राजा, हे तोडी तोडी तोडा. हे मोहिया वे कशी कसैया, चापूक चुपूक चापूक चुपूक चापूक. सच कह रहा है दीवाना, सच कह रहा है दीवाना, दिल किसी से लगाना. झूठे प्यार के वादे सारे, झूठे प्यार की कसमें. मैंने हर लम्हा जिसे चाहा, जिसे पूजा, उसे भी यारों मेरा साथ छोड़ा छोड़ा छोड़ा. एक तासाच्या प्रवासानंतर आम्ही आता चहा पिण्यासाठी थांबलेलो आहोत. जोगेश्वरी मिसळ आणि भेळ. जायचं होतं पालघरला, पण पोहोचलो जोगेश्वरीला. पहा मिसळवर ताव मारतायत निशांत आणि हा पुढेकर. माझी दुसरी ऑर्डर आहे मटकी भेळ स्पेशल. अशात बघा, तर्री तर्री टाक, तर्री टाक. मटकी भेळीचा अगदी डोंगरच लागलाय असं मला वाटतंय. बघा हा लिंबू आहे. हा फक्त कोणावर किंवा कोणाचं वाईट करण्यासाठी हा वापरत नाही, लक्षात ठेवा. लिंबू वाटलेले असतो तर आपल्या वेळेवर आता पिळण्यासाठी.
मस्त आहे. रगडून रगडून पियायचं म्हणजे कसं असतं. पोटभर नाश्ता करून आता आम्ही पुन्हा लागलेलो आहे मार्गाला पालघरला जाण्यासाठी. चला तर त्या मंडळी फायनली आपला ब्लूटूथ चालू झालेला आहे. बजाव ताले. आता आपण अनुभवणार आहोत थ्रिलिंग प्रवास. कसा दाखवू तुम्हाला. पायपातून जायचंय बघा. फायनली पोहोचलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनला म्हणजेच पालघरला. इथे आमचं काय काम आहे हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ते तुम्हाला सांगेल प्रशांत. चला या लवकर या. प्रशांत एवढा प्रवास केला आपण इथे कशासाठी आलो ते तर सांग. आपण इथे 13-14 डिसेंबर इथले SPSSA म्हणजे शूटिंग त्यांच्या मुलीचं लग्न आहे, त्यासाठी आपण ऑर्डर डन करण्यासाठी आलो आहोत. तर मंडळी आपण इथे ऑर्डर म्हणजेच बेंजोची ऑर्डर डन करायला आलो आहे. 100% ऑर्डर डन आम्हाला माहिती आहे. म्हणून आम्ही इथे आलो. लाईव्ह होते पण आवाज येतो फटाक्यांचा ना, तसाच आवाज आता नंतर येणार आहे. वेगळाच अनुभव पाहायला भेटला. आधी तो ब्रिज आणि आता हे शूटिंग गेम. पहिल्यांदाच मी आयुष्यात माझ्या हे पाहिलं होतं. पहा किती परफेक्ट नेम आहे या सरांचा. फायनली आमचा कॉल डन झालेला आहे आणि आम्ही खूप खुश आहोत. आतमध्ये माझे मित्र आहेत. खरंच खूप बरं वाटतं. एवढं लांबून आलो आम्ही. त्याचं काहीतरी चीज झालेलं आहे. आता ते चीज प्रशांत कदम आम्हाला आता जेवायला देणार आहे. चला मंथन भाऊ काय काय घेतलंय. पाण्याची बाटली आणि थम्सअप. मंथन भाऊ यांच्याकडून पाण्याची बाटली आणि थम्सअप. मग नंतर या आतमध्ये तुमचं स्वागत आहे गाडी. दिवसभराच्या प्रवासामध्ये आपण खूप काही मजा केली. त्यानंतर फायनली आपण पोहोचलो आहोत जेवायला. मी जेवणाचा आस्वाद घेतो. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा आपला कार्यक्रम सिनेमॅटिक बडबड.